मित्रांनो नमस्कार. विरोधी मताचा आदर करणे आणि ती मतं पटत नसेल तर चर्चेच्या माध्यमातून तिचा प्रतिवाद करणे हे भारताच्या समृद्ध अशा लोकशाहीचं मांगल्य आहे. डिस्कशन इज द सोल ऑफ डेमोक्रेसी म्हणजे चर्चा हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु कोणाला पटो किंवा न पटो हा लोकशाहीचा आत्मा आपण हरवून बसलो आहेत की काय असं वाटणं हे अलीकडच्या काही घटनांवरून आत्यंतिक स्वाभाविक बनलेलं आहे. हे मी आपल्या समोर आज बोलत असताना त्याला निमित्त आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरातील जो ग्रंथालय सप्ताह चालू आहे. त्या ग्रंथालय सप्त्यामध्ये विश्वंभर चौधरींच्या व्याख्यानात परवा धुडगूस घालण्याचा प्रयत्न काही प्रतिगामी शक्तींनी या ठिकाणी केलेला आहे. आणि ह्या प्रतिगामी शक्तींनी विश्वंभर चौधरींवर चाल करून किंबहुना त्यांना शिवीगाळ करून घडलेला प्रकार हा सिन्नरच्या सांस्कृतिक जीवनावर आणि सांस्कृतिक वाचनालयावर ज्या जखमा तयार झालेल्या आहेत त्या जखमा ह्या कधीही भरून निघणाऱ्या नाहीत. सिन्नरच्या ग्रंथ परंपरेतील सिन्नर सार्वजनिक वाचनालय हे 75 वर्षे पूर्ण करत आहेत आणि ग्रंथालय सप्ताहाला 50 वर्षे हे पूर्ण झालेले आहेत. सिन्नर शहरातील असलेल्या या सांस्कृतिक वैभव आणि सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या संस्थेला परवाच्या व्याख्यानमालेमध्ये जे गालबोट लागलेले आहेत ते गालबोट हे सिन्नरकरांच्या दृष्टीने हे दुर्दैवी आहे आणि मन विषण्ण करणारे आहेत. आणि हे घडत असताना विश्वंभर चौधरींचं व्याख्यान हे ज्या पद्धतीने सिन्नरच्या काही प्रतिगामी शक्तीच्या लोकांनी बंद पाडलेलं आहे आणि ती प्रतिगामी शक्ती तिला मी हिंदुत्ववादी शक्ती असं म्हणणार नाहीत, कारण कुठल्याही समूहाला कुठल्याही झुंडीला आणि कुठल्याही जमावाला ही जात धर्म हा पंथ नसतो. त्यामुळे प्रतिगामी शक्ती असा उल्लेख करणं हेच योग्य होईल. मित्रांनो, गांधी हत्या आणि नथुरामचं होणारं उदात्तीकरण आणि ह्या उदात्तीकरणाबरोबर लोकसभेच्या मागच्या दाराने दबक्या पावलाने हुकुमशाही त्या लोकसभेमध्ये अवतीर्ण झालेली आहेत. आणि त्याचबरोबर आहार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ही अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असताना राम जन्मभूमीचा मुद्दा हे विश्वंभर चौधरी आपल्या भाषणात मांडत असताना हे भाषण चालू असताना जमावातील काही प्रतिगामी शक्तींनी विश्वंभर चौधरींचं भाषण बंद पाडण्याचा प्रकार आणि भाषण बंद पाडत असताना त्यांचा माईक हिसकावून हा घेण्यात आला. आणि माईक हिसकावून घेत असताना बरोबरच त्यांना आर्वाच्य अशी शिवीगाळ आणि आर्वाच्य अशी भाषा वापरून त्या ठिकाणी घडलेला प्रकार हा सिन्नरकरांच्या मनामध्ये आजही दुर्दैवी स्वरूपात मनामध्ये घर करून बसलेला आहे. मित्रांनो, हा जो प्रकार घडत असताना श्रोत्यांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर एक भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं. हा प्रकार असा अचानक कसा काय घडला, त्यामुळे सर्व रसिक श्रोते आणि विशेषतः महिला ह्या अचंबित झालेल्या होत्या. विश्वंभर चौधरींवर जेव्हा ह्या प्रतिगामी शक्ती आणि ह्या झुंडी चाल करून जात असताना श्रोत्यांमध्ये बसलेले सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी विचाराची पाईक असलेले सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायसाळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे जमावाला रोखण्याचं काम केलं. आणि हे जमावाला रोखत असताना विश्वंभर चौधरींच्या बाजूला सुरक्षाकडे हे त्यांनी उभं केलं. न पेक्षा हा प्रकार जर घडला नसता आणि वायसाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे घटनेचं गांभीर्य ओळखलं नसतं तर त्यातून विश्वंभर चौधरींच्या जीविताला किंबहुना त्यांच्या शारीरिक अशी दुखापत ही निश्चितपणाने झालेली असती, हे या ठिकाणी मान्यच करावं लागेल. मित्रांनो, हा जो प्रकार घडत असताना वाचनालयाच्या बाजूला असलेला जो फलक होता तो फलक हा त्या प्रतिगामी शक्तीच्या झुंडीने हा त्याचं नुकसान केलेलं आहे. आणि हा जो प्रकार घडलेला आहे भाषण बंद करण्याचा आणि धुडगूस घालण्याचा प्रकार, हा प्रकार काही अनावधानाने घडलेला नाही, त्यामागे सुनियोजितपणाने घडवून आणलेला हा प्रकार होता. त्यातून विशिष्ट हेतू राबवणे आणि विशिष्ट अजेंडा हा पुढे नेण्याचा प्रयत्न हा काल प्रतिगामी शक्तींनी या ठिकाणी केलेला आहे. वास्तविक विश्वंभर चौधरींचे जे भाषण होते ते भाषण हे पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही त्या उजव्या विचारसरणीच्या मंडळींनी या ठिकाणी अवलंबली पाहिजे होती. आणि विश्वंभर चौधरींचं भाषण पूर्ण करून देऊन चौधरींच्या भाषणामध्ये काही आक्षेपार्ह मुद्दे असतील, काही शंकास्पद मुद्दे असतील
तर ते शंकास्पद आणि आक्षेपार्ह मुद्दे हे बुद्धिप्रामाण्यवादाच्या सडोतड अशा कसोटीवर हे खोडून काढणे अपेक्षित असताना चौधरींसारख्या नामवंत आणि उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या स्वतंत्र आणि मुक्त विचारी आवाज दाबण्याचा केलेला प्रयत्न हे फॅशिझमच्या संसर्गाचं लक्षण आहे आणि त्या फॅशिझमच्या असलेल्या संस्कृतीचं उदात्तीकरण करणं आणि त्या विकृतीचं समर्थन करणं आणि छुप्या पद्धतीने त्याचं भलामण करण्याचा प्रयत्न ही काही मंडळी ही आजही करत आहेत. मुळात हा जो प्रकार आहे हा प्रकार दुर्दैवी प्रकार आहे. त्या प्रकाराचं समर्थन आणि त्या प्रकाराचं त्या हिंसेचं उदात्तीकरण करणं हे आपल्या आजारी समाजाचं फार मोठं लक्षण आहे. असं म्हटलं तर फारसं गैरलागू होणार नाहीत. खरं म्हणजे परवा 4 राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला होता. त्या निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने 3 राज्यामध्ये निर्विवाद असं यश मिळवलेलं होतं. त्या निर्विवाद यशाचा उन्माद हा काही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला होता आणि त्याचंच प्रतिबिंब हे परवाच्या सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालयातील धुडगूसच्या निमित्ताने समोर आलेलं आहे. मित्रांनो, विश्वंभर चौधरींच्या व्याख्यानातील ज्या प्रतिगामी शक्तींनी जे वर्तन केलेलं आहे, गैरवर्तन केलेलं आहे आणि जे बेदरकार आणि बेछूट असं त्यांनी त्या ठिकाणी हल्लोकल्लोळ निर्माण केला आहे, त्या हल्लोकल्लोळाच्या क्लिप्स मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि इतरत्र व्हायरल झाल्याने मला अनेक मित्रांनी काल आणि परवा नाशिक जिल्ह्यातील आणि नाशिक जिल्ह्याबाहेरील अनेक मित्रांनी या विश्वंभर चौधरींवर झालेल्या प्रकाराचा व्हिडिओ बनावा असं सुचवलं. त्यामुळे हा व्हिडिओ बनवणं या ठिकाणी मी अगत्याचं समजतो, किंबहुना ती माझी नैतिक जबाबदारी आहे. ती नैतिक जबाबदारी हीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासमोर या ठिकाणी व्यक्त करत आहे. सिन्नरच्या वाचन संस्कृतीवर झालेली ही जी जखम आहे, ही जखम ही किती खोलवर गेलेली आहे याची प्रचिती या निमित्ताने आल्याशिवाय राहत नाहीत. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी चौधरींना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून त्यांचे भाषण बंद पाडल्याचे समाधान हे त्यांना मिळाले असेल, परंतु त्यातून दुसऱ्या बाजूने ही जी विश्वंभर चौधरींची, असीम सरोदेंची आणि निखिल वागळेंची निर्भय बनवची जी चळवळ आहे ती अधिक त्वेषाने ही पुढे जाण्यासाठी ह्या परवाच्या कार्यक्रमाने त्यांना उद्युक्त केलेलं आहे, किंबहुना त्यांना प्रेरणा ही परवाच्या धुडगूस घातलेल्या कार्यक्रमामुळे ती पुढे गेल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, कुठल्याही निखाऱ्यावर जर फुंकर मारली तो निखारा हा प्रज्वलित होत असतो, तो निखारा हा अधिक मोठ्या प्रमाणावर हा फुलत असतो. हे मात्र आपण ध्यानात घ्यायला हवं. नथुरामने गांधींची हत्या करून देखील गांधी अजूनही मरत नाहीत आणि गांधी अजूनही जिवंत आहेत. हे शाश्वत असं सत्य हे आपण स्वीकारलं गेलं पाहिजे. हे सर्व करत असताना विशेषतः उजवा विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व घडवलं असताना आणि हे सर्व घडून आणत असताना एक गोष्ट मात्र त्यांनी लक्षात घेतली पाहिजे की वेगवेगळ्या विचारांची मते विचारात घेतल्याशिवाय ही वैचारिक उत्क्रांती ही समाजामध्ये निर्माण होत नसती. आपला अजेंडा राबवणं, आपला अजेंडा रेटणं हा मात्र लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक आहे. मित्रांनो, महात्मा गांधींच्या विषयाच्या संदर्भात विश्वंभर चौधरी जे बोलत असताना वास्तविक विश्वंभर चौधरी हे महात्मा गांधींच्या विचारांचे प्रचारक आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचं अनुयायी करत असताना त्या अनुयायांनी देखील महात्मा गांधींना हे 100% स्वीकारलेले नाहीत. अगदी त्यांच्या अनुयायांनी देखील महात्मा गांधींना 100% जर स्वीकारलं असतं तर महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांची जी घरं जळालेली आहेत, जी घरं त्यावेळेस जाळलेली होती, ती गोष्ट ही घडलेली नसती. ही बाब मात्र आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे. सिन्नरच्या या घटनेने लोकशाहीने दिलेल्या जो संविधानिक आणि निसर्गदत्त अधिकार आहेत, जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, घटनेतील कलम 20 प्रमाणे विचार मांडण्याचं, भाषण करण्याचं जे स्वातंत्र्य हे घटनेने संपूर्ण भारतीय नागरिकांना दिलेलं आहे. त्या असलेल्या हक्कांचं आणि त्या असलेल्या
गोष्टींना नख लावण्याचं काम हे परवाच्या कालच्या कार्यक्रमात निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, वास्तविक कायद्याच्या आधारावर विश्वंभर चौधरींचं भाषण हे उजव्या विचारसरणीच्या प्रतिगामी लोकांना हे खोडून काढता आलं असतं. आणि हे खोडून काढत असताना त्यामध्ये जर काही आक्षेपार्ह मुद्दे असेल, काही शंकास्पद किंवा भावना दुखावणारे मुद्दे हे विश्वंभर चौधरींनी जर मांडले असतील तर त्यांना कायद्याच्या कसोटीवर त्यांना वाकवता आलं असतं, किंबहुना त्यांना कायद्याच्या कसोटीवर त्या कचाट्यामध्ये त्यांना पकडता आलं असतं, किंबहुना त्यांनी ती संधी ही या ठिकाणी गमावलेली आहे. झुंडीच्या बळाचा वापर करून व्यवस्थेला आपण हवं तसं वाकवू शकतो आणि त्यावर आपण कब्जा मिळवू शकतो. आणि त्या कब्जा मिळवत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळण्याचं काम आणि गळा आवळत असताना त्याला नख लावण्याचं काम आणि ती मानसिकता सिन्नरच्या परवाच्या घटनेने या ठिकाणी प्रतिबिंबित झालेली आहेत. आणि त्यातून समूहाच्या आणि झुंडीच्या जोरावर उन्मादी वातावरणात कायदा झुगारण्याची प्रवृत्ती, नवराष्ट्रवादाची प्रवृत्ती ही अवतारशास्त्र म्हणून जन्माला येत आहेत. ही गोष्ट मात्र मन विषण्ण करणारी आहे. यातून आवाज दाबण्यासाठी जर कोणी दंड थोपटत असेल, आणि ही बाब ही महाराष्ट्रातीलच काय देशभरातील कुठल्याही लोकशाहीवर आणि विवेकवादी विचारावर प्रेम करणारा माणसाला ही रुचणारी नाहीत. मित्रांनो, हे सर्व प्रकार घडत असताना उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस आणि जे हिंसेचं समर्थन किंवा जी हिंसा घडवून आणण्याचा प्रयत्न सिन्नरच्या सभेमध्ये व्याख्यानमालेमध्ये केलेला आहे, ती गोष्ट मात्र निश्चितपणाने निषेधार्ह आहेत. विचार स्वातंत्र्याचं पायीक होत असताना चांगले विचार आपण घेतले गेले पाहिजेत, किंबहुना विचारांचा प्रतिवाद हा विचारानेच केला गेला पाहिजे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. न पेक्षा आपल्यामध्ये मनुष्य प्राण्यामध्ये असलेल्या उपजत अशा संस्कृतीपेक्षा गायीमध्ये आणि जनावरांमध्ये असलेली संस्कृती ही अधिक आपल्याला दिशा देणारी आहेत. गायीचं वासरू जे असतं, हे गायीचं वासरू हे माणसापेक्षा जास्त शहाणं असतं. मी त्या गायीच्या वासराला कधीही दूध सोडून गोमूत्र पिताना या ठिकाणी पाहिलेले नाहीत. सिन्नरची जी घटना आहे, ही सिन्नरच्या घटनेला हे उदाहरण या ठिकाणी समर्पक आणि योग्य असं ठरतं. सिन्नरच्या घटनेने जो प्रकार महाराष्ट्राच्या आणि नाशिक जिल्ह्यासमोर आलेला आहे, त्यातून एक गोष्ट प्रकर्षाने आपण लक्षात घेतली पाहिजे. आपले जे विचार आहेत ते विचार कोणाला पटतील असं नाही, पण पटत जरी नसेल तर ते मांडायचे सोडू नका. आणि ते विचार जरी पटत नसेल पण ते विचार मात्र समोरच्याला विचार करायला भाग पडतात, हे या ठिकाणी अधोरेखित केलं गेलं पाहिजे. विश्वंभर चौधरींच्या सिन्नरच्या घटनेचा जी घटना परवा घडलेली आहे त्याचं विवेचन आणि त्याची माहिती मी आपल्या समोर देत असताना या घडलेल्या घटनेचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. चौधरींना सुरक्षा देण्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते आणि जे समंजस कार्यकर्ते त्यांना सुरक्षा रक्षक म्हणून किंवा सुरक्षा कडं यांनी जे उभं केलेलं होतं, त्या कार्यकर्त्यांमध्ये पैकीच मी एक कार्यकर्ता होतो. त्यामुळे या घटनेचा उहापोह मी माझ्या नजरेने, माझ्या डोळ्यांनी हा प्रत्यक्ष बघितला असल्यामुळे या प्रकरणावर व्हिडिओ बनवणं हे माझ्या दृष्टीने नैतिकतेच्या आधारावर हे योग्य मला ठरत असल्यामुळेच हा प्रपंच मी आपल्या समोर केलेला आहे. मित्रांनो, हे सर्व सांगत असताना एक गोष्ट मात्र मी आपल्यासमोर प्रकर्षाने मांडेल की सत्य हे विस्तावासारखं असतं आणि हे विस्तावासारखं असलेलं सत्य स्वीकारण्यासाठी या प्रतिगामी शक्तींनी जी चूक केलेली आहे ती चूक सुधारण्यासाठी त्यांना सद्बुद्धी पुढच्या काळामध्ये ही लाभो अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत. प्रतिगामी शक्तींच्या पोटामध्ये जो हिंसेचा गर्भ वाढत आहे, जो हिंसेचा गर्भ मोठ्या प्रमाणावर बाळसं धरू पाहत आहेत, तो हिंसेचा गर्भ आणि त्या गर्भाचं गर्भपात करण्याची जबाबदारी ही सिन्नर शहरातील आणि नाशिक जिल्ह्यातील समंजस अशा कार्यकर्त्यांनी पुढच्या काळामध्ये ठेवली गेली पाहिजे. त्यातून विवेकवादी समाज, विज्ञाननिष्ठ समाज आणि सत्यतेच्या आधारावर विश्लेषण करणारा समाज हा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपले विचार कोणाला पटत जरी नसेल तर ते विचार
दुसऱ्या माणसाला विचार करायला भाग पडतात, हेच विश्वंभर चौधरींच्या निर्भय बनवच्या चळवळीचं यशाचं गमक आहेत. आणि ते यशाचं गमक हे पुढच्या काळामध्ये प्रतिगामी शक्तींनी जो सिन्नरच्या कार्यक्रमामध्ये धुडगूस घातलेला आहे, त्यातून त्यांना ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. असो, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.